शेतात सोच्चास बसले, मालकाने हटकले, शेतकऱ्याला मारहाण। घर तिथे शौचालय आता गावोगावी आहेत। हगणदारी मुक्त गाव ही संकल्पना यशस्वीपणे राबवली गेली आहे। असं असतानाही गावातले काही महाभाग अजूनही बाहेरच शौचास जातात। त्यामुळे स्वच्छ गाव सुंदर गाव या संकल्पनेचे 3-13 अनेक ठिकाणी वाजलेले दिसतात। या लोकांना यावरून हटकले तरी त्यांचा राग अनावर होतो। आपणच शहाणे या आविर्भावात ते वावरतात। अशीच एक घटना धुळे जिल्ह्यातील साक्री येथे घडली आहे। इथं झालेला वाद इतका टोकाला गेला की गावातले सर्वच जण हादरून गेले आहेत। ही घटना साक्री तालुक्यातल्या दुसाणे गावात घडली आहे। या गावात भगवंत खेरनार यांचे शेत आहे। या गावात राहुल गांगुडे आणि समाधान गांगुडे हेही राहतात। यांचे नातेवाईक खेरनार यांच्या शेतात शौचास बसले होते। हे खेरनार यांनी पाहिले, त्यानंतर त्यांनी शौचास बसलेल्यांना हटकले। इथं शौचास बसू नका असे फटकारले। त्यानंतर त्यांना हुलकावून लावले। गावात आपला अपमान झाला असं त्यांना वाटले। याबाबतची तक्रार त्यांनी राहुल आणि समाधान गांगुडे यांच्याकडे केली। त्यांनाही या गोष्टीचा राग आला। त्यांनी शेतमालक भगवंत खेरनार यांना गाठले। त्यानंतर त्यांच्यावर लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने त्यांच्यावर हल्ला केला। त्यांना जबर मारहाण केली। या मारहाणीत भगवंत खेरनार हे जबर जखमी झाले आहेत। आपल्या नातेवाईकांना का हटकले अशी विचारणा करत गांगुडे यांनी मारहाण केली। भगवंत खेरनार यांच्या हाताला आणि पायाला या मारहाणीत जबर मार लागला आहे। या हल्ल्यानंतर जखमी झालेल्या खेरनार यांना तातडीने धुळ्यातल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणी जखमी शेतकऱ्याच्या जबाबावरून दोघांविरोधात निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामुळे आरोपींना तात्काळ अटक करत कठोर कारवाई करण्याची मागणी जखमी शेतकऱ्यांनी केली आहे। माझे नाव भगवंत भानुदास खेरनार, राहणार दुसाणे, तालुका साक्री, जिल्हा धुळे। मी माझ्या शेतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत असताना संध्याकाळी 7-7:30च्या वेळेस बाहेर गावातील 2 व्यक्ती मला आढळून आले माझ्या शेतात। तर माझ्या शेतात आढळून आल्यानंतर तर माझी अगोदर शेतातून ट्रॅक्टरचा बॅटरी दाबर चोरीला गेला आहे, स्टार्टर चोरीला गेला आहे। अनोळखी माणसांना मी विचारलं की तुम्ही कुठले, तर त्यांनी मला सांगितलं की तुला काय करायचं आहे। तर ते माझ्या शेतात शौचालयाला बसलेले होते। बसलेले असताना मी त्यांना सांगितलं तुम्हाला इथं बसायची जागा आहे का? तरी त्याने सांगायचे तुझं काय बिघडलं, तुला काय अडचण आहे असं म्हणून त्यांची माझी 2-2 शब्द बोलणं झालं। त्याच्यानंतर ते गावात गेले। राहुल धनराज गांगुर्डे आणि समाधान उर्फ बंटी धनराज गांगुर्डे हे दोघांना बोलून त्यांनी मला पाईप आणले। त्याला पाईप आणून लाकडी दांडा आणला। लोखंडी पाईपाने त्यांनी मला मारहाण केली। 2 पाय 1 हात त्यांनी माझा फ्रॅक्चर केलं आणि ते तिथून पळाले। पंपावर काही लोक होते, ते इथं आले। इथं येऊन माझा पुतणे आला, त्याने गावात फोन केला आणि तिथून येऊन गाडी आणली बोलेरो। तर त्या गाडीत मला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेऊन गेले। तिथून मला धुळे नेण्यात आलं। कमीत कमी त्या आरोपींना अटक करणे प्रशासनाचं काम आहे, तरी त्यांना अटक करावी ही माझी नम्र विनंती। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 धुळे।